नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुंबई स्वप्नांची नगरी, पण आज प्रश्नांनी वेढलेली नगरी. दादर, मुंबईचं धडधडणारं हृदय. इथून लाखो लोक रोज प्रवास करतात, धावतात, जगतात. पण आज इथे एक वेगळंच चित्र दिसतंय. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. फुटपाथ मोकळे होत आहेत, रस्ते श्वास घेत आहेत, पण शहरात एक कुजबूज वाढते आहे. मुंबईमध्ये सध्या बेकायदा फेरीवाल्यांवर जी कारवाई सुरू आहे ती फक्त अतिक्रमणाविरोधातली मोहीम आहे का, की यामागे काही मोठं रॅकेट रडारवर आलंय का? शहरात चर्चा रंगली आहे. ही कारवाई केवळ फेरीवाल्यांवर नाही तर बांगलादेशी घुसखोरांच्या रॅकेटवरही प्रशासनाची नजर आहे का? प्रश्न सरळ आहे. हे बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांच्या आडून मुंबईत आपले पाय रोवत आहेत का? शहरात हळूहळू मुळं घट्ट करत आहेत का? मुंबईत बेकायदा धंदा करणाऱ्यांकडे ओळखपत्र नाहीत, परवाने नाहीत, कागदपत्रे नाहीत. मग हे कोण, कुठून आले आणि कोणाच्या आशीर्वादाने बसलेत? दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची वेळ आली आहे का? दादर, मुंबईचं धडधडणारं हृदय. पण गेल्या काही वर्षात दादर स्टेशन परिसर म्हणजे अक्षरशः फेरीवाल्यांची जत्रा. चालायला जागा नाही, बसस्टॉप दिसत नाही, फुटपाथ बेकायदा फेरीवाल्यांनी गिळून टाकलेत. न्यूज डंकाने वारंवार व्हिडिओ करून हे वास्तव दाखवलं आणि मग प्रशासन हल्लं. मुंबई महानगरपालिका आणि BMCने संयुक्त कारवाई केली. फुटपाथ मोकळे झाले, रस्ते स्वच्छ झाले. दादरकर म्हणाले, चला आता तरी श्वास घेता येईल. पण मन आहे ना, 4 दिवसांची चांदणी आणि मग अंधार. गेल्या 2-3 दिवसात पुन्हा काही गल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांनी बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. रानेरे रोड, MC केळकर रोड, डिसिल्वा रोड, जावळे मार्ग, सेनापती बापट मार्ग पुन्हा बेकायदा फेरीवाल्यांनी भरून गेलेले. रविवारी तर पुन्हा पूर्वीसारखी जत्रा भरलेली. केशवसूत पुराणपुलाखाली पुन्हा एकदा राजरोध धंदे सुरू होते. स्टेशन परिसर अक्षरशः बाजारात रूपांतरित झाला होता. वडापावच्या गाड्या, भाजीवाले, फळ विक्रेते, नारळवाले प्रत्येकाने आपापला कोपरा व्यापलेला. प्रवाशांसाठी असलेला मार्ग हळूहळू अदृश्य होत गेलेला. विशेष म्हणजे नारळवाल्यांची संख्या अचानक वाढली कशी, हा प्रश्न न्यूज डंकाने वारंवार उपस्थित केला आहे. कारण इथे फक्त विक्रीचा मुद्दा नाही. नारळ फोडण्यासाठी त्यांच्या हातात धारदार सुऱ्या, कोयते यासारखी हत्यारे असतात. सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो, स्टेशनसारख्या अतिगर्दीच्या आणि संवेदनशील परिसरात अशा साधनांसह बसण्यास यांना परवानगी दिली कशी जाते? तर मग कारवाई का होत नाही? याहून गंभीर बाब म्हणजे जिथे हे सर्व सुरू आहे त्याच्या हाकेच्या अंतरावर पोलिसांचे बीट आहे. मग हे त्यांना दिसत नाही का, की जाणून बुजून कानाडोळा केला जातोय? प्रशासनाची जरब आहे का, की काहींच्या बाबतीत नियम शिथिल होतात? आज सर्व काही सुरळीत दिसत असेल, पण उद्या जर एखादी विपरीत घटना घडली आणि या धारदार साधनांचा गैरवापर झाला तर जबाबदार कोण? हा प्रश्न भीती पसरवण्यासाठीचा नाही तर वेळेवर जागवण्यासाठी आहे. कारवाई केवळ अतिक्रमण हटवण्यापुरती नको, तर सुरक्षा, परवानगी आणि जबाबदारी यांची स्पष्ट रेष आखली गेली पाहिजे. दादरकर विचारत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, उद्या काही घडलं तर जबाबदारी कोणाची? झारापकर जवळील 70 नंबर बस स्टॉप, इथे बसची वाट पाहायची की बाजारात फिरायचं हेच कळेनसं झालं आहे. एकेकाने तब्बल 20 ते 25 फूट जागा रस्त्यावर व्यापलेली आहे. फुटपाथ गायब, बसस्टॉपचा मिस्टर इंडिया आणि नियम तेही कुठेतरी हरवले आहेत. हे सगळं राजरोसपणे सुरू आहे. मग प्रश्न उभा राहतो, कारवाई नेमकी कुठे अडकते? किंवा इथेच लागू होते का ती भूमिका, तू कर मी पाहून घेतो? बसस्टॉपवर उभा असलेला प्रवासी विचारतो, ही जागा सार्वजनिक आहे की खाजगी? नियम फक्त कागदावर आहेत की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही? कारण बसस्टॉप जर बाजार बनत असेल तर प्रशासनाने ठरवायला हवं हे चालणार किती दिवस. दादरमध्ये सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. बीट ऑफिसर हाकेच्या अंतरावर बसलेले आहेत आणि बाहेर राजरोसपणे सुरू आहेत धंदे. ही कारवाई फक्त देखावेपुरती, जनतेला दाखवण्यासाठी नौटंकी. BMCला विचारलं तर पोलिसांकडे बोट आणि पोलिसांना विचारलं तर BMCकडे बोट. असं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना किती दिवस चालणार? दादरकर थेट प्रश्न विचारत आहेत. सोमवारी BMC आयुक्त भूषण गगराणी यांनी दादरला भेट दिली. त्यांचा दादर मर्चंट असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला. परिसर स्वच्छ ठेवला गेला. पण प्रश्न आहे, आयुक्त येणार म्हणूनच स्वच्छता? स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिलांनी आयुक्तांना विचारलं, सकाळी भाजीवाले बसतात, घाण करून जातात, श्वास घेता येत नाही, ट्रेन पकडताना जीव मुठीत धरावा लागतो, त्यातील काही बांगलादेशी आहेत असा संशय आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या बेकायदा फळवाल्यांना सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत गाळा नंबर 16 आणि 17 खाली फळ विक्रीची सोय केली जाते. पहिले फळवाले बिनदिक्कतपणे रस्त्यावर लांबच लांब रांगेत बसलेले असायचे. त्याचा न्यूज डंकाने व्हिडिओ केल्यानंतर, त्यांना नजरेत आणल्यानंतर त्यांना त्या गाळ्यात लपून धंदा करण्याची सोय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? या बोगद्यात एकेकाचे 10-10 बेकायदा जागा कशा? भाडे कोण घेतं? हप्ता कोण उचलतो? पैसा कुणाला जातो?
नावही चर्चेत आहेत, वेळ आल्यावर जाहीर करू असा इशारा दिला जातोय. पण इथेच चर्चा रंगते. या फळ विक्रेत्यांकडे काही जण बांगलादेशी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता हा फक्त आरोप आहे का की प्रशासनाला याची कल्पना आहे? जरी फक्त अफवा असेल तर स्पष्ट करा. आणि जर त्यात खरंच काही बांगलादेशी असतील तर सुरक्षेचा मुद्दा उभा राहत नाही का? दादरकर थेट प्रश्न विचारतायत. कायद्याची तलवार फक्त काहींच्याच मानेवर का? मराठी फेरीवाल्यांवर कारवाई आणि इथे ठराविक वेळ, ठराविक गाळे, ठराविक सूट. हा नेमका नियम कोणता? या फळ विक्रेत्यांची ओळखपत्र तपासली आहेत का? की प्रशासनाने राम भरोसे सोडलंय? आणि जर सुरक्षेचा प्रश्न असेल तर तो वाऱ्यावर सोडायचा विषय नाही. सुरक्षा म्हणजे खेळ नाही. आज नाही तर उद्या बघू असं म्हणत बसायचं प्रकरण नाही, दादरकर विचारत आहेत. जर खरंच काही बेकायदा घुसखोर असतील तर त्यांना आश्रय का? आणि नसतील तर मग खुलासा का होत नाही? गुपचूप दिलेली सूट संशयाला जन्म देते. एकाला नियम आणि दुसऱ्याला मुभा असं असेल तर प्रश्न तर उभे राहणारच. दादरला बजबजपुरी बनवायचा आहे की सुरक्षित मार्ग? हा निर्णय प्रशासनाने घ्यायचा आहे. दादरमध्ये सध्या आणखी एक गंभीर चर्चा रंगली आहे. बेकायदा फेरीवाल्यांना 800 ते 1000 रुपयात जागा भाड्याने दिल्या जातात अशी कुजबूज सुरू आहे. या जागा यांच्या मालकीच्या आहेत का? जर हे खरंच असेल तर ही फक्त अतिक्रमणाची बाब नाही तर संपूर्ण साखळीचाच प्रश्न आहे. कारण रस्त्यावर बसणारा फेरीवाल्यांचा मागे कोण उभा आहे? जागा कोण वाटतोय? हप्ता कोण उचलतोय? आणि तो पैसा नेमका कुठे पोचतोय? जर या साखळीवर थेट कारवाई झाली तर अर्धी समस्या आपोआप सुटेल असं स्थानिकांचं स्पष्ट मत आहे. मग प्रश्न सरळ आहे, कारवाई फक्त बेकायदा धंद्यावर का? मुळावर का नाही? मन आहे ना, सापसाप म्हणत भुई धोपटण्यासारखे होऊ नये. काळडोळा नेमका कोण करतोय आणि का करतोय? जर हप्ता वसुलीची साखळी अस्तित्वात असेल तर ती उघड करणे प्रशासनाची जबाबदारी नाही का? मुळावर घाव कधी बसणार? मुंबईत दादरमध्ये अतिक्रमण हटवलं जातंय. न्यूज डंका याचं स्वागतच करते. होय, फुटपाथ मोकळे झाले, रस्त्याने जणू श्वास घेतलाय. पण खरी लढाई आता सुरू होते. हे कायमचं आहे का की पुन्हा काही दिवसांनी तीच कथा? कारवाई झाली ठीक आहे, पण सातत्य कुठे आहे? नियम फक्त एका दिवसासाठी असतात का की कॅमेरे असतात तेव्हाच कारवाई होते? कारवाईचा फोटो नको, सातत्याचा पुरावा द्या. कारण दादरकरांची भीती कारवाईची नाही, भीती आहे ती पुन्हा सगळं पूर्ववत होण्याची. आज मुंबईकर सरळ प्रश्न विचारतोय, कायद्याचा बडगा सर्वांसाठी समान आहे का? की काहींसाठी मोकळं रान आणि काहींसाठी कठोर निर्णय? न्यूज डंका फक्त बातमी देत नाही, न्यूज डंका बदल घडवतो. जर तुमच्या परिसरातही अशीच एखादी समस्या असेल जी प्रशासनापर्यंत पोहोचत नाही तर पाठवा तुमचा व्हिडिओ, तुमची तक्रार. आम्ही करू ती बुलंद, कारण आवाज तुमचा, डंका आमचा. धन्यवाद.